प्रशासनाचे 9 दिवसांचे सोंग. मारेगाव तालुक्यात चोरबिटीचा अक्राळ विक्राळ विळखा. गुण नियंत्रण पथक कुणाच्या दावणीला? मारेगाव तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा कृषी माफियांच्या जाळ्यात ओढला जात असताना कृषी विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे. अवघी 9 पॉकेटं पकडून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या प्रशासनाने तालुक्यातील चिंचाळा, कुंभा, मारेगाव, नवरगाव, वेगाव, बोटोणी, खडणी, मार्डी, वनुजादेवी, आकापूर आणि लाखापूर या गावातील उघडमाथी सुरू असलेल्या गोरखधंद्यांकडे सोयीस्कर डोळेझाक केली आहे. 5Gच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट. शूटर 5G, बिंदास 5G, सुपर नव्या 5G आणि जी कॉड 5G अशा आकर्षक नावांची मोहक पाकिटे ग्रामीण भागात रक्तासारखी पसरली आहे. अधिक उत्पन्नाचे आणि अडीमुक्त पिकाचे गाजर दाखवून दलाल आणि काही भ्रष्ट कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत आहे. प्रत्यक्षात ही बंदी घातलेली आणि जमिनीचा पोत खराब करणारी घातक बियाणे असून शेतकऱ्यांना बळीचा बकरा बनवण्यात येत आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी कडक कारवाईच्या बाता मारणारे गुण नियंत्रण पथक आता प्रत्यक्ष मैदानातून गायब का झाले आहे? तालुक्यातील प्रत्येक मोठ्या गावात आणि काही ठराविक कृषी केंद्रावर ही अवैध विक्री सुरू असताना वतकालायची भनक लागत नाही की यामागे काही अर्थपूर्ण तडजोडी सुरू आहे, असा जळजळीत प्रश्न आता सामान्य शेतकरी विचारत आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे बनावट बियाणांचा मारा अशा दुहेरी संकटात मारेगावचा शेतकरी सापडला आहे. बनावट बियाणांमुळे पीक वाया गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवायांचा खेळ थांबवून या कृषी माफियांच्या मुसक्या आवडल्या नाहीत तर तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.